नमस्कार. नमस्कार सर. कुठून आलं जेवायला सांगा, कसं काय जेवणाची क्वालिटी वगैरे? तुमच्याच परिसरातला आहे नांदचा, पण मी आता पुण्याला असतो. पण पुण्याहून येत असताना कडेमध्ये तुमची रील बघितली. आपली बाकासूर थाळी, गावरान थाळी. थाळीची रील बघितली आणि म्हणलं प्रवीण हॉटेलला जेवायला जावा आपल्या जामखेड खर्डा रोडला. म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुमच्या रील बघतोय मी. तिथं पुण्यामध्ये बी तुमचं हॉटेल होतं. पुण्यामध्ये होतं. तिथं बी तुमचं नाव गाजलंय भरपूर. तिथलं बघून आम्ही चालू जेवायला. तर आपले गावरान थाळी आणि बकासूर थाळी एक नंबर थाळी तुमची. चव आहे ना मस्त पैकी. एक नंबर चव, एक नंबर रस्सा, अनलिमिटेड थाळी खा तुम्ही. किती खा, काही वाटीवर खा ना तर पाटीवर खा, किती खा. आम्ही आलो, तुम्ही पण या. एक वेळेस अवस्थेत यावा. थाळीचा आस्वाद घ्या एकदा. आस्वाद घेतल्यावर तुम्ही कायमस्वरूपी तुम्हाला या चव तुमच्या जिभेवर वारंवार रेंगाळत राहील आणि तुम्हाला ही खाण्यासाठी वाटेल. त्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. क्वालिटी एक नंबर आहे. क्वांटिटी अनलिमिटेडच आहे. किती तुम्ही मागताल तेवढी. क्वालिटी आणि क्वांटिटी अनलिमिटेड आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी एक अनलिमिटेड आहे. किती खा, किती खा आणि फक्त बांधून घेऊ नका. तिथंच खा. नमस्कार. नमस्ते. कशी आपली शेरगावरान थाळी? एकच नंबर. आम्ही जामखेडून आज राजोरी रोडला 5 किलोमीटर हॉटेल न्यू प्रवीण या हॉटेलला शेडगावरान अर्धी कोंबडी थाळी खाण्यासाठी आलो होते. तो आवडलं जेवण मस्त पैकी. एकच नंबर. जसं पाहिजे तसं चव. चव एकच नंबर चव. शेट जेवण कसं काय? एकच नंबर जेवण आहे ना व्यवस्थित? एकच नंबर. सावकाश. न्यू प्रवीण हॉटेल राजुरी, कॉलेजची राजुरी, जामखेड लागते. एकदा खायला लागते. नाच करते काय यावंच लागते. न्यू प्रवीण हॉटेल, न्यू प्रवीण हॉटेल. आणि खावा लागते बाकासूर थाळी. खावा लागते बकासूर थाळी. नाच करते काय या, खाऊन जा आणि मग सांगा क्वालिटी कशी क्वांटिटी कशी. ओके, धन्यवाद.